ठीक आहे, आपण मार्केटिंग मॅनेजमेंटचं इम्पॉर्टन्स काय आहे, ते कशामुळे गरजेचं आहे ते बघितलं. त्यानंतर प्रॉडक्ट सेगमेंटेशन कशासाठी गरजेचं आहे, म्हणजे वेगवेगळे जे काही मार्केट वेगवेगळे जे प्रॉडक्ट्स असतात मार्केटमध्ये त्याचं बायफर्गेशन करण्यासाठी जे काही आपण मार्केट सेगमेंटेशन हा टॉपिक बघितला. त्यानंतर मार्केट रिसर्च, त्यामध्ये आपण 2 केस स्टडी बघितल्या, एक होती इफकोची आणि एक होती अमूलची. म्हणजे अमूलनं मार्केट रिसर्च केल्यामुळे ती कशी ती कंपनी आज जगामध्ये नावारूपाला आलेली आहे, कोऑपरेटिव्ह संस्था. आणि दुसरी केस स्टडी बघितली आपण इफको, त्यांनी काय काय मेथड्स वापरल्या किंवा त्यांनी काय टॅक्टिक्स यूज केल्या जेणेकरून आज इफकोचं सुद्धा जगभरामध्ये नाव घेतलं जातं. तर हे आपण मार्केट रिसर्चचं त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स बघितला. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की प्रोडक्ट मॅनेजमेंट. मग मार्केट रिसर्च केला, ठीक आहे, मग त्यातून जे आउटकम निघालं किंवा त्यामध्ये आपण प्लॅनिंग बघितलं, मार्केट रिसर्च बघितला. मग आता त्यानुसार त्याचं जे आउटपुट निघालेलं आहे त्यानुसार प्रोडक्ट आपलं कसं मॅनेज करता येईल किंवा त्याचं कसं त्याला रिनोव्हेट करता येईल, त्यात काय इम्प्रुव्हमेंट्स करता येतील, आपलं जे प्रोडक्ट आहे किंवा आपली सर्व्हिस आहे तर त्याला कसं बेस्ट करता येईल. तर याच्यासाठी आपण प्रोडक्ट मॅनेजमेंट हे बघत आहोत. याच्यामध्ये आपण काय काय बघितलं की व्हाय प्रोडक्ट मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये आपण बघितलं PNG ही जी कंपनी होती यांनी प्रोडक्ट मॅनेजमेंट हा कन्सेप्ट सुरू केला. मग आपण बघितलं होतं की वेगवेगळ्या केमिकल इंडस्ट्री असतील, फूड इंडस्ट्री, कॉस्मेटिक इंडस्ट्री याच्यामध्ये प्रोडक्ट मॅनेजमेंट ही टेक्निक वापरली जाते. याची बेनिफिट्स काय होते ते आपण बघितले. प्रोडक्ट प्लॅनिंग अँड मार्केटिंग प्लॅनिंग हे पण बघितलं आपण. प्रोडक्ट प्लॅनिंग कसं काय केलं जातं, ते मार्केटिंगचं पण एक प्लॅन आखला जातो. मग त्या प्लॅन मध्ये काय काय असतं की एक्झिक्युटिव्ह समरी असेल, सिच्युएशन अनालिसिस, जी काय करंट सिच्युएशन आहे मार्केटची किंवा आपल्या प्रोडक्टची ती सिच्युएशन त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेली असते. मार्केटिंग स्ट्रॅटेजी असेल, फायनान्शियल प्रोजेक्शन असेल, या सर्व बाबी त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर आपण बघितलं महत्वाचं म्हणजे प्रोडक्ट लाईफ सायकल. जसं माणसाचं एक आयुष्यमान असतं 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष, तसं एखाद्या प्रोडक्टचंही लाईफ सायकल असतं. म्हणजे एखादं प्रोडक्ट लॉन्च केलं म्हणजे ते हजारो वर्ष ते चालेल का, तर नाही. त्याला एक ठराविक टाइम पिरियड असतो. त्या पिरियडमध्ये ते प्रोडक्ट त्या प्रोडक्टचं पीक होतं किंवा जास्त पण चालतं आणि त्यात थोड्या काही कालावधीनंतर तो डिक्लाइन होतो प्रोडक्ट आणि मग मार्केटमधून नाहीसा होतो. तर ही जी स्टेज आहे म्हणजे प्रोडक्ट लॉन्च केल्यापासून किंवा इंट्रोड्यूस केल्यापासून ते प्रोडक्ट मार्केटमधून गायब होईपर्यंतच्या स्टेजला आपण काय म्हणतो प्रोडक्ट लाईफ सायकल. मग ही लाईफ सायकल ठराविक असते का, 1 वर्ष 2 वर्ष, तसं नाही. ते त्या प्रोडक्टच्या सर्व्हिसवरती, त्या प्रोडक्टच्या ब्रँडिंगवरती, त्याची ऍडव्हर्टायझिंग, त्याची क्वालिटी, त्याची प्राइसिंग, या सर्व बाबींवर ते प्रोडक्ट लाईफ सायकल डिपेंड असतं. आता याचे स्टेजेस आपण बघत होतो काल की इंट्रोडक्शन स्टेज होती. म्हणजे इंट्रोडक्शन स्टेज म्हणजे काय, ते प्रोडक्ट मार्केटमध्ये उतरवतो आपण किंवा लॉन्च करतो. जसं टाटाने नॅनो कार त्यांची लॉन्च केली होती. म्हणजे असे जे काही प्रोडक्ट्स आहेत आपले ते आपण बाजारामध्ये लॉन्च करतो किंवा इंट्रोड्यूस करतो. तर ती एक स्टेज असते. त्यानंतर आहे ग्रोथ स्टेज. मग या ग्रोथ स्टेजमध्ये काय होतं की त्याचं सेल भरपूर वाढतो. म्हणजे ग्राहकांकडून त्याला चांगली डिमांड मिळते त्या प्रोडक्टला. तर ती एक अतिशय महत्वाची स्टेज होती. त्यानंतर होती मॅच्युरिटी स्टेज. मग अशी एक स्टेज येते की जिथं आपला सेल म्हणजे थांबून जातो किंवा कमी होत नाही आणि त्याच्या वर वाढतही नाही. अशी एक काय म्हणतो आपण त्याला ऍट स्टेज येते की तिथं आपले प्रोडक्ट थांबून जातं किंवा आपलं मार्केट थांबून जातं. त्याच्यानंतरची जी स्टेज आहे ती डिक्लाइन स्टेज. म्हणजे आपलं जे प्रोडक्ट आहे त्याला नापसंत करतात लोक. कशामुळं, तर त्याला वेगवेगळे रिझन्स. मार्केटमध्ये दुसरे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, दुसरे चांगले प्रोडक्ट्स आलेले आहेत, कमी किमतीमध्ये चांगले प्रोडक्ट्स ग्राहकाला मिळत आहेत, तर ते आपलं प्रोडक्ट कशामुळे घेते. तर त्याला आणखीनही काही कारण असू शकतात, जसे की क्वालिटी इम्प्रुव्हमेंट नाहीये किंवा आहे तेच प्रोडक्ट तेच लिनियर पोझिशन मध्ये ठेवलेले, त्याच्यात काहीच इम्प्रुव्हमेंट नाही, ग्राहकांचा विचार केला जात नाही, सजेशन्स घेतले जात नाही. तर अशी पण कंडिशन त्याच्यामध्ये असू शकते. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे काही प्रोडक्ट आहे किंवा सर्व्हिस आहे तर ते डिक्लाइन होत जातं. आता समजा तुम्ही एखाद्या सहकारी संस्थेमध्ये काम करता, तर तुम्हाला वर्षाला काहीतरी थोडस नवीन ग्राहकांना अट्रॅक्ट करण्यासाठी एखादी नवीन कर्ज योजना किंवा व्याजदर चांगल्या पद्धतीने देणं, असं काहीतरी योजना आखाव्या लागतात किंवा कराव्या लागतात. त्याशिवाय ग्राहकाला आज 100 कोऑपरेटिव्ह बँक किंवा 100 प्रायव्हेट बँक
या उपलब्ध झालेल्या आहेत आणि ज्या की अतिशय चांगल्या पण सेवा देतात. मग त्यामुळं या या कॉम्पिटिशनच्या जर युगात जगायचं असेल तर आपल्याला काय की ग्राहकांना अप टू डेट चांगल्या सेवा देणं गरजेचं आहे. आयदर गुड्सच्या सर्व्हिसच्या किंवा सर्व्हिसेसच्या. त्याच्यानंतर आपण बघत होतो की ऍप्लिकेशन ऑफ द प्रोडक्ट लाईफ सायकल. प्रोडक्ट लाईन बघितलं आपण. प्रोडक्ट मिक्स आपण काल बघत होतो. प्रोडक्ट मिक्स म्हणजे काय? तर प्रोडक्ट मिक्स इज द टोटल व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स फ्रॉम सेल्स. म्हणजे एखादी कंपनी, मी जसं बजाजचं एक्झाम्पल सांगितलं किंवा सॅमसंग, इथे सॅमसंगचं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवरती, तुम्ही बघू शकत असं. Some firms will sell just one product while other will sell a large number of different products. म्हणजे बघा, एखाद्या कंपनीचे एकच प्रोडक्ट असू शकतं, है ना. अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत की ते एकच प्रोडक्ट विकतात किंवा त्यांचं दुसरं काही प्रोडक्ट किंवा कमोडिटी किंवा सर्व्हिस अशी काही नसते. परंतु एखादी मोठी कंपनी अशी असू शकते की त्यांचे हजारो प्रोडक्ट्स आहेत, जसे की इलेक्ट्रॉनिक एखादी कंपनी सॅमसंग असेल, बजाज असेल, त्यांचे हजारो प्रोडक्ट आहेत. मोबाईल फोन्स आहेत, टॅबलेट्स आहेत, टेलिव्हिजन्स आहेत, फ्रीज आहेत, मायक्रोवेव्ह आहेत. तर असे हजारो प्रोडक्ट एखादी कंपनी विकू शकते. तर याला आपण काय म्हणतो? प्रोडक्ट मिक्स म्हणतो. म्हणजे प्रोडक्ट मिक्सचं तुम्हाला एक हे चांगलं एक्झाम्पल सांगता येईल की सॅमसंग कंपनी आज वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट विकते. त्याच्यानंतर काय? फर्म शुड सिलेक्ट देअर प्रोडक्ट मिक्स केअरफुली ॲज दे विल नीड टू जनरेट अ प्रॉफिट. बघा आता मी काल जसं म्हटलं की समजा एखादी कंपनी 10 प्रोडक्ट तयार करते, त्यातले समजा 7 प्रोडक्ट चांगले प्रॉफिट देत असतील, है ना, आणि 3 प्रोडक्ट जे आहेत ते लॉस मध्ये चालले. मग तो लॉस भरून काढण्यासाठी 7 मधून जो प्रॉफिट जाईल तो तिथं कॉम्प्रोमाइज करायला लागतो. तर असं होऊ नये याच्यासाठी काय? प्रोडक्ट मिक्स जे काय ते केअरफुली मॅनेज करणं गरजेचं आहे. कशामुळे? जेणेकरून सर्वच जे काही प्रोडक्ट लाईन आहे त्यामधून त्या फर्मला प्रॉफिट मिळेल. आता आपण बघितलं होतं की प्रोडक्ट मिक्स, जसे सॅमसंगचं आपण एक्झाम्पल घेतलं तर वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकत असाल की एखादी कंपनी लाइटिंगचे पण काम करते, वायर केबल असेल, वायरिंग डिव्हाइसेस, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स ते तयार करतात. तर तुमची बँक सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सेवा देते. ऍग्रिकल्चर लोन असेल किंवा त्याला वैयक्तिक त्याचं लोन असेल, गोल्ड लोन असेल, अशा वेगवेगळ्या जे काही सेवा आहे ते कोऑपरेटिव्ह बँक देत असते आणि त्याच्यामधून सर्वच सेवांमधून प्रॉफिट मिळवणं हा एक त्याच्यामध्ये उद्देश असतो. बघ, brand distinguishing symbol, mark, logo, name, word, sentence, or combination of these items that companies use to distinguish their product from others in the market. बघा, आदिदास, आता नायकेचं तुम्हाला नायके असं म्हटलं की तुम्हाला लगेच ते राईट वालं चिन्ह तुमच्या डोक्यात येतं. म्हणजे असे काही ठराविक, तुम्हाला KFC म्हटलं की त्या म्हाताऱ्या माणसाचा तुमच्या तुमच्या मनामध्ये फोटो येतो. पार्लेजी म्हणलं की त्या लहान बाळाचा फोटो येतो. असे जे काय त्यांचे लोगो असतात, ब्रँड असतात, ते त्या कंपनीने डेव्हलप केलेले आणि ते ते फेमस झालेले आहे ना. आदिदास असेल, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ते लोगो बघितल्या आपल्याला कळतं की हे कशाचं आहे. 7up आहे, पेप्सी आहे, स्प्राईट आहे, है ना, टाईड आहे, मॅकडोनल्ड्स आहे. असे वेगवेगळे जे लोगो आहेत ते एकदम त्यांनी ब्रँडिंग अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आहे आणि ते बघितल्या आपल्याला लक्षात येतं. बघा, आता मायक्रोसॉफ्ट आहे, कोका कोला आहे, सोनी, नोकिया, हे सर्व जे काय ते त्यांचे लोगो आहेत त्या कंपनीचे. ब्रँडिंग म्हणजे काय? एक ब्रँडिंग हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये, मार्केटिंग. द प्रोसेस इन्व्हॉल्ड इन क्रिएटिंग युनिक नेम अँड इमेज फॉर अ प्रोडक्ट इन कंझ्युमर्स माइंड. बघा, मी जसं आता म्हटलं की एखाद्या कंपनीचं नाव घेतलं, समजा कोका कोला आहे किंवा सॅमसंग आहे, तर लगेच त्यांचा लोगो सुद्धा आपल्या मनामध्ये येतो. ऍपलचा, समजा ऍपल आहे, तर ते अर्धा सफरचंद खाल्लेला लगेच फोटो आपल्याला क्लिक होतो. म्हणजे ग्राहकाच्या मनामध्ये असे एक युनिक नेम आणि एक इमेज तयार करणं. अशा हजारो कंपन्या असतात की ज्यांचे लोगो आपल्या लक्षातही राहतात. म्हणजे काही कंपन्या अशा आहेत की त्यांचं नाव घेतल्या आपल्या मनामध्ये त्याचं लोगो येतो. परंतु काही अशाही कंपन्या असतात की जे त्यांचं नावही आपल्याला माहित नसतं, लोगो तर दूरची विषय. तर हे ब्रँडिंग म्हणजे हे ब्रँडिंग थ्रू काम केलं जातं. काय? तर ग्राहकाच्या मनामध्ये
एक युनिक नेम आणि त्याची इमेज तयार केली जाते. ब्रँडिंग एम्स टू एस्टॅब्लिश सिग्निफिकंट अँड डिफरन्शिएटेड प्रेझेन्स इन द मार्केट दॅट अट्रॅक्ट्स अँड रिटेन्स लॉयल कस्टमर्स. आता बघा, मार्केटमध्ये सगळेच जण समजा उद्या एखादी वस्तू 10 रुपयाने स्वस्त दिली तर सगळेच ग्राहक येतील का? तर नाही. भले 10 पैकी 7 ग्राहक येतील, परंतु 3 जे कस्टमर्स असतात ते त्यांच्या ब्रँडशी लॉयल असतात. म्हणजे मला बजाजचं प्रोडक्ट घ्यायचं तर मी बजाजच घेणार. भले माझे 10 रुपये जास्त जाऊ दे, परंतु मी बजाजच प्रोडक्ट घेणार, कारण त्याच्यामधून क्वालिटी मिळते किंवा ऍश्युरन्स मिळतो मला की हे चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट आहे. तर असं असतं. म्हणजे ब्रँडिंग कशासाठी महत्वाचं आहे की ग्राहकांच्या मनात एक इमेज तयार होते की मला या कंपनीचं प्रोडक्ट किंवा पुणे डीसीसी बँक चांगली सेवा देते मला प्रायव्हेट बँकेपेक्षा. तर मी पुणे डीसीसी बँकेकडेच माझं ऍप्लिकेशन करणार, लोन करणार किंवा जे काय ते ठेवी ठेवणार. तर हे एक ब्रँडिंगचा प्रकार आहे किंवा ब्रँडिंग ज्याला आपण म्हणतो. ब्रँडिंग इज मोर दॅन अ नेम अँड सिम्बॉल. म्हणजे आता हे फक्त नाव आणि सिम्बॉल असतं का? तर नाही. तर एक ग्राहकाच्या मनामध्ये त्याची एक सिंपती ज्याला आपण म्हणतो, एक आत्मीयता असते. किंवा पुणे डीसीसी बँक आहे, ठाणे डीसीसी बँक आहे, ते चांगली सेवा देतात है ना. बऱ्याच खेडेपाड्यांनी वयोवृद्ध माणसाचं अकाउंट हे याच्यामध्ये असतं, पुणे डीसीसी बँकेमध्ये. म्हणजे पुण्याचीच नाही, पण ओव्हरऑल आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर वयोवृद्ध माणसं जे आहेत ते जास्त करून प्राधान्य जिल्हा बँकांना देतात किंवा डीसीसी बँकांना देतात. A brand is created and influenced by people, visuals, culture, style, perception, words, messages, PRs, opinions, news media, and especially social media. आता ब्रँड कसा तयार केला जातो? आता विमल पान मसाला जर आपण एक्झाम्पल घेतो तर आपल्याला कोण आठवतं? सर्वप्रथम अजय देवगण. अजय बघा, अ ब्रँड इज क्रिएटेड अँड इन्फ्लुएन्स बाय पीपल. असे काही मोठे व्यक्तींचा वापर केला जातो म्हणजे ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. जसं की अजय देवगण जाहिरात करतो, पेप्सीची जाहिरात अक्षय कुमार करत होता. मी जस्ट एक्झाम्पल देतो. असे काही सेलिब्रिटी मंडळी जे आहेत त्यांच्या मार्फत त्याचं ब्रँडिंग केलं जातं. आजकाल आपण टीव्हीवर बऱ्याचशा ऍडव्हर्टाइजमेंट बघतो. त्या बऱ्याचशा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये मोठमोठे सेलिब्रिटीज आपल्याला दिसतात. तर पीपल असतील, व्हिज्युअल्स असतील, कल्चर, स्टाईल, परसेप्शन, वर्ड्स, मेसेजेस किंवा एखादं म्युझिक असेल, तर अशा पद्धतीनं ब्रँडिंग केलं जातं. हे जास्तीत जास्त कशामार्फत केलं जातं? तर सोशल मीडिया. आता आपण जे मिनिस्ट्रीचे वेगवेगळे सोशल मीडिया हँडल जे फॉलो करतो, तर ते काय? तर एक सॉर्ट ऑफ ब्रँडिंगच आहे. म्हणजे ब्रँडिंग इन द केस कशासाठी? की लोकांपर्यंत पोहोचावं की मिनिस्ट्री काय काम करते, मिनिस्ट्री लोकांच्या फायद्यासाठी काय काय करते. तर ही एक लोकांपर्यंत पोहोचणं हे कशाच्या मार्फत? सोशल मीडियाच्या मार्फत. Some brands have a life cycle and grow old like people. Some brands are timeless and never die. बघा, some brands are timeless and never die. काही ब्रँड असेही असतात की ते वर्षानुवर्ष चालतात आणि चालत आलेले आहेत. एक फॉर एक्झाम्पल पार्लेजी बिस्किट. ते काय आजचं आहे का? तर नाही. आपले आई वडील, आजोबा पणजोबा त्यांच्या काळापासून ते बिस्किट खाल्लं जातं आणि ते आज पण मार्केटमध्ये खाल्लं जातं. म्हणजे काय थोडक्यात की काही ब्रँड असे तयार झालेले आहेत की ते लोकांच्या मनामधून शक्यतो सहजासहजी उतरत नाही. किंवा कितीही कॉम्पिटिशन आली बाजारामध्ये, आज हजारो बिस्किटच्या कंपन्या आज आहेत, पण तरी पण पार्लेजी बिस्किट जे आहे ते चालतच. ब्रँडिंग इज ऑल्सो अ वे टू बिल्ड इम्पॉर्टंट कंपनी असेट विच इज गुड रेप्युटेशन. म्हणजे काय थोडक्यात एक कंपनीचं एक असेट ज्याला आपण म्हणतो. मग ते असेट म्हणजे फक्त प्रॉपर्टी का? तर नाही. ग्राहकांच्या मनामध्ये राज्य करता येणं हे सुद्धा एक असेट आहे त्या कंपनीसाठी. Whether a company has no reputation or less than stellar reputation, branding can help change that. म्हणजे एखाद्या कंपनीचं काही रेप्युटेशन जर नसेल, त्यांच्याकडे जास्त प्रॉपर्टी नसेल किंवा पण तरी पण ग्राहकांच्या मनावरती ब्रँडिंगच्या मार्फत राज्य करू शकतात. ब्रँडिंग कॅन बिल्ड अन एक्सपेक्टेशन अबाउट द कंपनी सर्व्हिस ऑर प्रोडक्ट. बघा, आता म्हणजे एखाद्या वेळेस एकदा जर नाव क्रिएट झालं, बजाजचं नाव एकदा मार्केटमध्ये चांगलं झालं, तर लोक काय अपेक्षा करतात की बजाजचं प्रोडक्ट म्हणजे चांगलंच असतं. पुणे डीसीसी बँकेचं नाव झालेलं आहे, पुणे डीसीसी चांगलीच सेवा देणार है ना. असं म्हणजे लोकांच्या मनात एक फिट बसून जाते की यांचे प्रोडक्ट चांगले आहेत, क्वालिटी मिळते यांच्या प्रोडक्ट, अँड कॅन एनकरेज द कंपनी टू मेंटेन दॅट एक्सपेक्टेशन और एक्सेड देम, ब्रिंगिंग बेटर प्रोडक्ट्स और सर्व्हिस टू द मार्केट प्लेस. आणि ग्राहकांना चांगली सेवा देणे हे पण त्या कंपनी मार्फत काम केलं जातं. ब्रँड एक्सटेन्शन म्हणजे काय? ब्रँड एक्सटेन्शन और ब्रँड स्ट्रेचिंग इज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी इन विच अ फर्म मार्केटिंग अ प्रोडक्ट विथ वेल डेव्हलप्ड इमेजेस युजेस द सेम ब्रँड नेम इन अ डिफरंट प्रोडक्ट कॅटेगरी.
म्हणजे बघा, ब्रँड एक्सटेन्शन वेगवेगळ्या प्रोडक्टचं त्याच्यामध्ये मार्केटिंग केलं जातं किंवा ब्रँडिंग केलं जातं. ऑर्गनायझेशन यूज दिस स्ट्रॅटेजी टू इन्क्रीज लेव्हरेज ब्रँडिंग. एक्झाम्पल बघा, ब्रँड एक्सटेन्शन इज सॅमसंग, LG, सोनी, टाटा, गोदरेज, HUL. All these companies are using the same brand name for most of their products and services. म्हणजे जरी वस्तू वेगवेगळ्या असल्या तरी ब्रँड नेम ते एकच ठेवतात. म्हणजे सॅमसंग असेल, LG असेल. LGचे आजकाल आपण बघतो महागडे मोबाईल सुद्धा आहेत, सोनीचे मोबाईल ज्याची किंमतच 50,000 पासून सुरू होते. म्हणजे असे काही ब्रँड या कंपन्या तयार करतात. इट इन्क्रीजेस अवेअरनेस ऑफ द ब्रँड नेम अँड इन्क्रीजेस प्रॉफिटेबिलिटी फ्रॉम ऑफरिंग इन मोर दॅन वन प्रोडक्ट कॅटेगरी. म्हणजे एकापेक्षा जास्त प्रोडक्ट ग्राहकांना सर्व्ह केलं जातं किंवा त्यांना ऑफर केल्या जातात. त्याच्यामधून त्यांच्या ब्रँडचं अवेअरनेस वाढतं किंवा त्यांचं ब्रँड लोकांच्या मनात बसतं. इट इज कॉमन मेथड फॉर लॉन्चिंग अ न्यू प्रोडक्ट बाय युझिंग एक्झिस्टिंग ब्रँड नेम ऑर न्यू प्रोडक्ट इन डिफरंट कॅटेगरी. बघा, आता बजाज कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर किंवा अशा नवीन नवीन जे काही वस्तू आहे ते बाजारामध्ये लॉन्च करत असते. त्याला नाव काय असतं? बजाज असतं. म्हणजे थोडक्यात बजाज म्हटलं की लोक नवीन वस्तू सुद्धा विश्वासाने खरेदी करतात. A company using brand extension hopes to leverage its existing customers base and broad loyalty to increase its profit with a new product offering. For brand extension to be successful, there usually must be some logical association between original product and the new product. म्हणजे काय थोडक्यात की सध्याचं जे प्रोडक्ट आहे त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं नवीन प्रोडक्ट मध्ये आणणं, याला आपण एक लॉजिकल असोसिएशन. वीक और नॉन एक्झिस्टंट असोसिएशन कॅन रिझल्ट इन ब्रँड डायल्यूशन. जर समजा नवीन जे प्रोडक्ट आणलेलं आहे ते आधीच्या प्रोडक्ट पेक्षा जर खराब असेल तर लोक आधीचे प्रोडक्ट पुन्हा घेत नाही किंवा त्यांच्या मनात जे काही ब्रँड आहे किंवा त्याची काय क्वालिटी आहे त्याच्याबद्दल शंका निर्माण होते. ऑल्सो इफ अ ब्रँड एक्सटेन्शन इज अनसक्सेसफुल इट कॅन हार्म द पॅरेंट ब्रँड. मी तेच सांगितलं की जर समजा नवीन जे प्रोडक्ट आलेलं आहे ते खराब निघाल तर लोक जुनं सुद्धा चांगलं प्रोडक्ट सुद्धा घ्यायला नकार देतात. आता बघा, हे ब्रँड एक्सटेन्शन कशा पद्धतीने सनफिस्ट आहे. आता सनफिस्ट जे आहे आपण बिस्किटच्या पॅकेटवरती ऐकलेलं आहे सनफिस्ट. तर वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये सुद्धा बिस्किट विकले जातात सनफिस्टचे, है ना. असे वेगवेगळ्या कंपनीचे इथे लोगो दिलेले आहेत. विवेल आहे. आता पॅकेजिंग आपण काय बघतोय? मार्केटिंग मॅनेजमेंट. आता मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये काय काय गोष्टी येतात? या सर्व गोष्टी येतात. ऍडव्हर्टायझिंग आहे, ब्रँडिंग आहे, पॅकेजिंग आहे, मार्केटिंग आहे, प्रोडक्ट मॅनेजमेंट आहे, प्रोडक्ट सेगमेंटेशन आहे, मार्केट सेगमेंटेशन आहे. हे सर्व बाबींचा याच्यामध्ये अभ्यास आहे. Possibly the first use of packaging was when primitive man used leaves to wrap uneaten portion of meat. म्हणजे बघा, पॅकेजिंगची सुरुवात कधी झाली की जुन्या काळात जेव्हा मांस खाल्लं जायचं, म्हणजे जेव्हा काहीच डेव्हलपमेंट झालेली नव्हती तर ते मांस झाकून ठेवलं जाते किंवा त्याला एक रॅप करून ठेवलं जायचं जेणेकरून ते खराब होऊ नये किंवा त्याच्यावरती माशा लागू नये. तर पॅकेजिंगची सुरुवात तिथपासून झालेली. म्हणजे बघू शकतो आपण पॅकेजिंग काय आज कंपन्या तयार झाल्या म्हणून आज पॅकेजिंग सुरू झालेलं तर काय तर नाही. अगदी जुन्या काळापासून वस्तू सेफ ठेवण्यासाठी किंवा चांगल्या क्वालिटीमध्ये ठेवण्यासाठी पॅकेजिंग केलं जातं. आता बघा, प्लास्टिकची थोडी लॉंग हिस्ट्री आहे, ग्लासची सुद्धा लॉंग हिस्ट्री आहे, ते तुम्ही बघू शकता. ऑल कंझ्युमर प्रोडक्ट्स आर सोल्ड आयदर इन कंटेनर और रॅप अँड द आयडिया बिहाइंड द यूज ऑफ कंटेनर रॅपर इज टू स्टोर द प्रोडक्ट इन पॅक कंडिशन, प्रोटेक्ट द प्रोडक्ट फ्रॉम एन्व्हायरमेंट अँड कीप इट्स व्हायटल ॲट्रिब्यूट्स. आता आपण वस्तू पॅकेजिंग कशासाठी करतो? समजा आपण एखाद्या लग्नात चाललेलो आहे किंवा कुठेतरी पार्टीला चाललोय तर आपण गिफ्ट घेतो आणि गिफ्ट तसंच नेऊन देतो का आपण? तर नाही. त्याला एक रॅपर लावतो किंवा पेपर लावतो, पार्टी पेपर ज्याला आपण म्हणतो. तर ते कशासाठी असतं? तर एक अट्रॅक्टिव्हनेस पण यावा आणि ते प्रोडक्ट चांगलं राहावं, म्हणजे मधलं काही डिस्टर्ब होऊ नये त्या प्रोडक्ट मध्ये. तर त्याच्यासाठी आपण त्याला रॅप करतो. तर हे जस्ट एक एक्झाम्पल. आता आपण कोणती वस्तू, किराणा माल घेतो आपण डीमार्ट मध्ये जाऊन, कोणती पण वस्तू आपण घेतली तर त्याला एक रॅप केलं जातं. ठीक आहे, खाण्याचे पदार्थ सोडले काही, म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी असे जर प्रोडक्ट सोडले तर बाकीच्या प्रोडक्ट्सला रॅप करून दिलं जातं किंवा ते एखाद्या कंटेनर मध्ये मिळतात. आणि जे काही पेरिशेबल प्रोडक्ट असतात
जसं की काही लिक्विड प्रोडक्ट्स असतील, त्याला एक कंटेनर मध्ये स्टोअर केलं जातं. रसगुल्ला आपण जर डीमार्ट मधून घेऊन येत असून तर ते आपल्याला किंवा बेकरी मधून आणला असेल तर आपल्याला ते पत्रसाच्या डब्यात दिसते, लोखंडी डब्यात ते दिले जातं. तर हे कशासाठी, तर मधलं प्रोडक्ट सेफ राहावं आणि ते खराब होऊ नये. त्याच्यावर एन्व्हायरमेंट, बरेचसे प्रोडक्ट पेरिशेबल असतात, एक तासभर उघडे ठेवले तरी ते खराब होतात. आपण वांग बघतो घरी, वांग ते इव्हन 2 मिनिट सुद्धा आपण उघड्यावर ठेवलं तर ते लगेच काळं पडतं, किंवा सफरचंद असेल त्याला पाण्यामध्ये ठेवायला लागतं. तर असे काही पेरिशेबल प्रोडक्ट असतात जे की हवेच्या संपर्कात आल्याने किंवा एन्व्हायरमेंटच्या संपर्कात आल्याने लगेच खराब होतात. आता आपण टीव्ही एलईडी जर खरेदी केला, तर एलईडी खरेदी करत असताना आपण बघतो की त्याला एक प्रॉपर पॅकिंग केलं जातं, थर्मोकॉलने त्याला त्याचं सगळं पॅकेजिंग वगैरे केलं जातं आणि मग ते आपल्याला डिलिव्हर केलं जातं. का, तर मधली वस्तू सेफ राहते. तर पॅकेजिंगचं हे महत्व आहे. अनदर इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ युझिंग अन अट्रॅक्टिव्ह पॅकेज टू एनहान्स मार्केटिंग अपील. आता पॅकेज, जे काही पॅकेजिंग आहे, लेबलिंग आहे, त्याच्यावरती आपण बघतो की वेगवेगळे कलर वापरले जातात, जे काय कॉन्ट्रास्ट वापरले जातात, चित्र वापरले जातात, सेलिब्रिटीचे फोटो टाकले जातात. हे कशासाठी, एक ब्रँडिंगच्या पर्पजसाठी, किंवा आपलं प्रोडक्ट जास्तीत जास्त विकला जावं याच्यासाठी. Products like shampoo, soap, watches, garment, food products are well packed in glossy printed containers and wrappers that the product appeal to consumers and helps in making favorable decisions for the product or brand. म्हणजे काय, एक अट्रॅक्टिव्ह त्याला लेबलिंग केलं जातं किंवा रॅपिंग केलं जातं. Thus a package is a container or wrapper in which product is enclosed and sealed. पॅकेजिंग ची डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला, ही आपल्याला एक्झाम मध्ये सुद्धा येऊ शकतं की व्हॉट इज मीन बाय पॅकेजिंग. पॅकेजिंग म्हणजे काय, कॅन बी डिफाईन ॲज द ऍक्ट ऑफ डिझायनिंग अँड प्रोड्युसिंग अ सुटेबल अँड अट्रॅक्टिव्ह पॅकेज फॉर द प्रोडक्ट. म्हणजे फक्त पॅकिंग म्हणजे फक्त कागद गुंडाळून ग्राहकापर्यंत पोहोचवायचं का, तर नाही, त्याला डिझाईन करायला लागतं चांगलं, म्हणजे जेणेकरून ग्राहक कसा अट्रॅक्ट होईल. आता बऱ्याचशा प्रोडक्टवरती 30% ऑफ, 20% ऑफ असं पण लिहिलेलं असतं. तर हे ऍक्ट आहे, तेव्हा एक एक टॅक्ट सुद्धा आपण म्हणू शकतो की त्याला डिझाईन करणं आणि ते रॅपर जे आहे ते यूज करणं. अट्रॅक्टिव्ह पॅकेज फॉर द प्रोडक्ट टू प्रोटेक्ट अँड सेफ डिलिव्हरी ऑफ प्रोडक्ट टू बी सोल्ड इन मार्केट. हाऊएव्हर देर आर मेनी डेफिनेशन ऑफ पॅकेजिंग. आता आणखी एक डेफिनेशन काय सांगता येईल की पॅकेजिंग इज द आर्ट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ प्रिपेअरिंग गुड्स फॉर ट्रान्सपोर्ट अँड सेल. म्हणजे हे तर आपल्याला ज्ञातच आहे की एखादी वस्तू जर ट्रान्सपोर्ट करायची असेल तर त्याला प्रॉपर पॅकेजिंग करायला लागतं, ते नाही तर ती वस्तू डॅमेज होऊ शकते, खराब होऊ शकते. इट मे बी डिफाईन ॲज द मीन्स ऑफ एन्शुरिंग सेफ डिलिव्हरी ऑफ प्रोडक्ट्स टू द अल्टिमेट कंझ्युमर इन साऊंड कंडिशन्स ॲट द मिनिमम ओव्हरऑल कॉस्ट. कमीत कमी खर्चामध्ये कसं ग्राहकाला चांगली त्यांचं प्रोडक्ट डिलिव्हर करता येईल, म्हणजे सेफली कसं डिलिव्हर करता येईल याच्यासाठी हे पॅकेजिंग महत्वाचं. पॅकिंग मस्ट प्रोटेक्ट व्हॉट इट सेल अँड सेल व्हॉट इट प्रोटेक्ट्स. असं पण म्हणू शकतो की आपण जे काही आपण विकतोय त्याला प्रॉपर पॅकिंग करूनच विकलं गेलं पाहिजे. Function of packaging, apart from adding marketing appeal, has some very important primary functions to perform, and failure of these functions may lead to the either loss of the product. आता बघा, आपण विदाउट पॅकेजिंगचं एखादं प्रोडक्ट, समजा एखाद्या ग्राहकानं माझ्या कंपनीचं फ्लिपकार्टवरती पार्सल मागवलं आणि मी जर वस्तू विदाउट पॅकेजिंगची दिली तर तो पुन्हा 4 चौघाला सांगतो की याचे या कंपनीचं प्रोडक्ट खराब आलं, तर त्या कंपनीचं पण नाव, रेप्युटेशन जे काय ते खराब होतं आणि त्याचे प्रोडक्ट, त्यांचं जे काय फायनान्शियल लॉस होऊ शकतो. म्हणजे डॅमेज प्रोडक्ट डिलिव्हर केल्याने फायनान्शियल लॉसला सुद्धा सामोरं जायला लागतं. पॅकेजिंग ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन प्रोडक्ट डिस्प्ले अँड द शेप ऑफ द पॅकेजिंग डिझाईन इज व्हेरी क्रुशियल. म्हणजे बघ, आपण जे काही पॅकेजिंग वापरतो, आता बरेचसे आपले प्रोडक्ट असतात बघा, एक खूप अट्रॅक्टिव्ह असं पॅकेजिंग केलं जातं त्याला. कधी त्याचा साईज वेगळा असतो, शेप वेगळा असतो, डिझाईन वेगळी असते, कलर अट्रॅक्टिव्ह असतो. आणि आपण सुद्धा बघतो की वेगवेगळ्या डिझाईन मध्ये ते पॅकेजिंग केलं जातं. ते कशासाठी, तर ग्राहकांना अट्रॅक्ट करण्यासाठी. आता मार्केटिंग मिक्स फंक्शन. Packaging is an integral part of product, but good and effective packaging could give an added product or brand value and thereby improving profitability of the product sale. अरे बघा, काही प्रोडक्ट असे, काही कंपन्या अशा आहेत की ते प्रॉपर एकदम आपण डोळे झाकून त्यांच्या पॅकेजिंगवर शंका करू शकत नाही.
अतिशय सुंदर अशा प्रकारची पॅकेजिंग केली जाते. द इफेक्टिव्ह पॅकेज कॅन टाय द प्रोडक्ट टू द रेस्ट ऑफ द मार्केटिंग स्ट्रॅटेजी. एक्सपेन्सिव्ह परफ्यूम और कॉस्मेटिक प्रोडक्ट मे बी पॅक्ड इन क्रिस्टल और ग्लासिक डिझाईन ग्लास बॉटल इम्प्रूव्हिंग इट्स स्टोरेज अपील. आता बघा, आपण जर परफ्यूम वगैरे वापरले तर त्याची जी ग्लास असते ती खूप जाड असते बघ, है ना. आपण बऱ्याच वेळेस बघतो कशासाठी असतं ते, तर त्याच्या मधलं जे जो काय अरोमा आहे किंवा त्याचा जो काय फ्लेवर आहे तो असं उडून जाऊ नये, कारण त्याचं व्होलाटायझेशन होऊ नये याच्यासाठी. समटाइम्स गुड पॅकेज गिव्स फर्म मोर प्रमोशनल इफेक्ट दॅन इट कुड विथ ऍडव्हर्टायझिंग. बघा, कधी कधी असंही होतं की ऍडव्हर्टायझिंग जेवढा फायदा होत नाही तेवढा फायदा त्या पॅकेजिंग मुळे होतो, किंवा त्याचं लेबल लोकांना आवडतं, त्याची पॅकेजिंग आवडते, त्यामुळे सुद्धा कधी कधी फायदा होऊ शकतो. Packing criteria. The final form of any package is influenced by many factors, but logical packaging development can be achieved by considering various packaging criteria. आता हे पॅकेजिंग क्रायटेरिया कशावरती बेस्ड असतो? 7 इम्पॉर्टंट क्रायटेरिया. क्रायटेरिया काय काय आहेत? अपिअरन्स. त्याचा अपिअरन्स कसा आहे? आपण जी पॅकेजिंग करतोय किंवा पॅकिंग करतोय एखाद्या प्रोडक्टची, तर त्याचा अपिअरन्स चांगला आहे का? म्हणजे अपिअरन्स म्हणजे काय, ग्राहकांना बघितल्या तो अट्रॅक्ट झाला पाहिजे. त्याच्यावरचा कलर, त्याच्यावरचं डिझाईन, त्याची काय म्हणतो आपण त्याला, त्याचं ते ग्राहकांना किती अट्रॅक्ट करतं. दुसरं आहे प्रोटेक्शन. म्हणजे आपलं प्रोडक्ट जे आहे काय म्हटलं, इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल किंवा एखादं सेन्सिटिव्ह वस्तू असेल, काहीतरी थोडाही धक्का त्याला लागू नये याच्यासाठी, तर तशा पद्धतीची पॅकिंग झालेली आहे का आपल्या प्रोडक्टची, ते पण एक क्रायटेरिया पॅकिंगचा असू शकतो. फंक्शन, त्याच्यानंतर कॉस्ट, कमी किमतीमध्ये असेल. डिस्पोजेबिलिटी, आता जे काय आपण पॅकेजिंग मटेरियल वापरतोय ते डिस्पोजल असलं पाहिजे, किंवा ते प्लास्टिक असू नये, किंवा ते टिकून राहू नये, लगेच डिस्पोज करता यावं. इको फ्रेंडली, आता बरेचसे आपण बघतो की मागच्या वर्षी एनसीओने एक दिल्लीमध्ये कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमामध्ये तिथे जे काय डेलिगेट्स आले होते त्यांनी जे पेन पॅड मटेरियल दिले ते पूर्ण कागदी होते. म्हणजे पेन सुद्धा कागदाचा होता. म्हणजे विचार करू शकतो आपण, पूर्ण पेनचं जे मटेरियल आहे, आता आपण बघतोय की आपले पेन जे आहे ते प्लास्टिक फायबर याच्याने तयार केलेलं असं, परंतु त्यांनी जो पेन तयार केलेला होता तो असा पूर्ण लाकडी, कागदी आणि लाकडी पेन होता, आणि त्याच्या शेवटी त्यांनी टोमॅटोचे 4-5 सीड दिलेले होते. प्रत्येक पेनच्या मागे जे आपलं हे जे टोक असते किंवा हे जे पाठीमागचं जे काही कव्हर असतं त्याचं, तर हे त्यांनी पूर्ण असं कागदाचं बनवलेलं होतं. त्या कागदाच्या या टोकामध्ये त्यांनी टोमॅटोची 4-5 सीड टाकलेले होते. म्हणजे त्याचा उद्देश काय होता की एकतर हे प्रोडक्ट, हे पेन जे आहे ते डिस्पोज करता येईल, आणि याच्यामधले जे 4-5 टोमॅटोची जी सीड आहेत ती घरी जाऊन आपल्याला लावता येते. म्हणजे याचा पूर्ण यूज होऊ शकत होता. असं इको फ्रेंडली, ज्याला आपण थोडक्यात सांगण्याचा उद्देश काय, इको फ्रेंडली असे काही वस्तू आपण आपलं पॅकेजिंग मटेरियल जे आहे ते देऊ शकतो. आणि मार्केटिंग अपील आणि ग्राहकांच्या पसंती सुधारणे जास्तीत जास्त. एंड यूज परफॉर्मन्स, दिस इज ऑब्वियसली इम्पॉर्टंट सिन्स फॉल्टी परफॉर्मन्स विल लीड टू डिससॅटिस्फॅक्शन विथ द प्रोडक्ट इटसेल्फ डिस्पाइट गुड ॲट्रिब्यूट्स. म्हणजे बघा, जरी आपण भरपूर प्रयत्न केले किंवा आपलं प्रोडक्ट चांगलं आहे, परंतु जर ग्राहकांना ते पॅकेजिंग आवडलं नाही, ठीक आहे आपल्या मनाने आपण चांगलं पॅकेजिंग केलं, पण ग्राहकांना पण ते आवडलं पाहिजे, नाहीतर काय आपलं लॉस होऊ शकतो. Hence the reduction in sale. End use packages function include display, convenience and ease of opening. आता cost of packaging is an important criteria for selection of packaging material and its design. बघा, आता कमी पैशामध्ये जास्तीत जास्त चांगलं आपल्याला कसं देता येईल, म्हणजे पॅकेजिंग मटेरियल किंवा डिझाईन कसं चांगलं करता येईल, हा एक अतिशय महत्वाचा क्रायटेरिया आपण म्हणू शकतो. सिलेक्शन ऑफ मटेरियल फॉर पॅकेजिंग विल डिपेंड अपॉन द फंक्शन ऑफ पॅकेजिंग. काय, हे कशावरती डिपेंड असतं? सिलेक्शन ऑफ मटेरियल फॉर पॅकेजिंग विल डिपेंड ऑन द फंक्शन ऑफ पॅकेजिंग. आता हे मटेरियल जे म्हणलं, मी जसं म्हणलं की कागदाचं मटेरियल आहे, लाकडी मटेरियल आहे, तर हे डिस्पोजेबल पाहिजे, इको फ्रेंडली पाहिजे, आणि शक्यतो प्लास्टिक जेवढं जास्तीत जास्त कमी करता येईल तेवढं कमी असलं पाहिजे. Expensive, well-designed packaging is used for premium or luxury products like expensive perfumes, cigarettes, beverages, personal products, and electronic household gadgets. म्हणजे बघा, महागडी पॅकिंग कशासाठी वापरली जाते? आपण बरेचशे वेळेस बघतो की परफ्युम्स जे आहेत त्याला एक महागडं पॅकिंग केलं जातं त्याचं, किंवा लेबलिंग खूप सुंदर असतं, ते अट्रॅक्ट करतात आणि त्याला खर्चही जास्त.
ते डिपेंड करतं ती कमोडिटी कोणती आहे, ती वस्तू कोणती आहे त्याच्यावर. The cost of packaging is decided by the weight of packaging material and the design and molding and fabrication charges. म्हणजे बघा, कॉस्ट ऑफ पॅकेजिंग कशावरती डिपेंड असते किंवा कशावर डिसाइड केलं जातं, वेट ऑफ पॅकेजिंग म्हणजे त्या वस्तूची, त्या प्रोडक्टची वजन किती आहे, आणि त्याच्यासाठी लागणारं पॅकेजिंग मटेरियल त्याचं किती वजन लागेल याच्यावरती त्या पॅकेजिंगची कॉस्ट ठरवली जाते. पॅकेजिंग डेव्हलपमेंट इज डन कीपिंग इन द एन्व्हायरमेंटल लॉ इन माइंड. आता बघा, मध्ये रामदास कदम मागच्या टर्मला म्हणजे 2014च्या काळामध्ये पर्यावरण मंत्री असताना त्यांनी प्लास्टिकवर बंदी आणली होती. ठीक आहे, थोडीशी ती प्लास्टिक आज परत ते यूज केलंच जातं, परंतु एक प्रयोग झाला होता की प्लास्टिक बंदी आणणं. म्हणजे जे काही एन्व्हायरमेंटल लॉज आहेत, जे काही पर्यावरणाच्या संदर्भात केलेले कायदे आहेत, त्याला अनुसरूनच आपलं पॅकेजिंग मटेरियल कंपन्यांना यूज करणं बंधनकारक असतं. म्हणजे मायक्रॉन, ज्याला आपण 4 मायक्रॉन 6 मायक्रॉन, हे जे मायक्रॉन मध्ये जे प्लास्टिक यूज केलं जातं, तर त्याचे पण बरेचसे नियम असतात आणि ते कंपनीला पाळणं बंधनकारक असतं, जेणेकरून काय तर त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते इको फ्रेंडली होईल. म्हणजे जरी समजा ते प्रोडक्टचं लेबल काढून आपण फेकून दिलं तरी ते जास्त काळ टिकून राहणार नाही, ते डिस्पोज होऊन जाईल. आता बघा, डिस्पोजेबिलिटी अतिशय महत्वाचा विषय. डिस्पोजेबिलिटी, द पॅकेजिंग मटेरियल इज डिस्पोज वन्स प्रोडक्ट इज एक्झॉस्टेड ऑर कन्झ्युम्ड. Therefore, factor of disposability is an essential criteria in the selection of packaging. आता पॅकेजिंग मटेरियल सिलेक्ट करताना मी जसे आता एनसीआयच्या कार्यक्रमाचं एक्झाम्पल सांगितलं, एनसीआयनं काय केलं होतं की लाकडी मटेरियल वापरलं होतं आणि शेवटी कागद वापरले आणि त्या कागदात टोमॅटोचे 4-5 सीड, म्हणजे एकदम इको फ्रेंडली, कुणाचंच त्याच्यामध्ये नुकसान होणार नाही, ते प्लास्टिक म्हणूनही ते टिकून राहणार नाही किंवा आणि ते टोमॅटोचे सीड्स सुद्धा कामाला येतील. तर असं एक पॅकेजिंग मटेरियल आपण तयार म्हणजे केलं जातं कंपन्यांच्या मार्फत. त्याचा उद्देश काय असतो, फॅक्टर ऑफ डिस्पोजेबिलिटी, त्याचा उद्देश असा असतो की ते एक इको फ्रेंडली म्हणून त्याचा यूज होईल. डिस्पोजल ऑफ प्लास्टिक मटेरियल इज डिफिकल्ट इन व्ह्यू ऑफ इट्स नॉन डिग्रेडेबल नेचर. आपण जसं मग ऐकतो की प्लास्टिक हे 100 वर्ष ठेवलं तरी मरत नाही किंवा डिस्पोज होत नाही, तर प्लास्टिक मटेरियलचा शक्यतो जितकं जास्तीत जास्त कमी वापर करता येईल तेवढा कंपन्यांच्या मार्फत केला जातो. ग्लास शुड बी डिस्पोज ऑफ प्रॉपरली, अदरवाइज ब्रोकन ग्लास मे अनसेफ फॉर जनरल कंझ्युमर्स. म्हणजे जे काही ग्लासमध्ये जे काही पॅकेजिंग केलं जातं ते ग्लास ठीक आहे, म्हणजे ते जरी ब्रोक झाला तरी त्याचं रियूज केला जाऊ शकतो, परंतु ते असंच उघड्यावर टाकून दिलं तर ते अनसेफ राहू शकतं. पण सर्वात खतरनाक काय, प्लास्टिक. The disposal of one-time throw away bottles for beverage can cause serious concern for disposal of bottles. आजकाल आपण बघतोय किनारपट्टीवर असो किंवा समुद्रात असो, नद्यामध्ये असो, गंगा नदीमध्ये असो, हजारो बाटल्याचा थर असा असलेला दिसतो किंवा जे काही वेस्ट मटेरियल आहे, प्लास्टिक मटेरियल, त्याच्यामुळे काय आहे तर तिथले मासे असतील, तिथले प्राणी असतील पाण्यातले, त्यांना अडचण जाते, घाण दिसते, सगळे किनारपट्टी घाण होते. तर म्हणजे कंपन्यांना सुद्धा आजकाल बंधनं इतके आलेली आहेत की तुम्ही प्लास्टिकचा वापर करणं चुकीचं आहे, म्हणजे पॅकेजिंगसाठी. आता बघा, इको फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल. आता इको फ्रेंडली काय काय असतं, मी जसं एनसीआयच्या प्रोग्रामचं एक्झाम्पल सांगितलं, पेनचं एक्झाम्पल. द पॅकेजिंग मटेरियल इज डिस्पोजेबिलिटी आर बिकमिंग एक्स्ट्रीमली सिग्निफिकंट इन व्ह्यू ऑफ एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम. आजकाल काय की जितकं जास्तीत जास्त इको फ्रेंडली किंवा एन्व्हायरमेंटल फ्रेंडली जे काही पॅकेजिंग आहे ते त्याला प्राधान्य दिलं जातं. मेटल्स अँड प्लास्टिक आर नॉन बायोडिग्रेडेबल. म्हणजे मेटल असेल, प्लास्टिक असेल, हे शक्यतो लवकरात लवकर डिग्रेड होत नाहीत किंवा डिस्पोज होत नाहीत, अँड देअरफॉर बिकमिंग सिरियस कन्सर्न फॉर एन्व्हायरमेंटलिस्ट. म्हणजे बघा, पर्यावरणवादी जे आहेत त्यासाठी त्यांची चळवळ. कुणाला काय बोलायचंय का? The emphasis is on using biodegradable or eco-friendly material like paper cutting, shaving, wooden material. मी जसं त्यांचे एक्झाम्पल सांगितले, वुडन मटेरियल म्हणजे लाकडाचा उपयोग करून पॅकेजिंग मटेरियल तयार करणं. ग्लास और एनी पॅकेजिंग मटेरियल, जेणेकरून काय त्याचा रियूज होईल किंवा ते लवकरात लवकर डिस्पोज करता येईल. Marketing appeal. The consumer attitude towards packaging is changing and manufacturing firms are giving special importance to design of the pack. आजकाल काय होतंय की
त्या याच्यावरचं जे डिझाईन काय याला जास्त महत्व दिलं जातं. म्हणजे काय फक्त प्रोडक्टचं मधलं प्रोडक्ट किती चांगलं आहे हे बघितलं जाते का तर नाही, त्याच्यावरचं डिझाईन कसं आहे, लेबल कसं आहे, अट्रॅक्टिव्ह आहे का. तर हे सुद्धा समजा चंदनाचा आपण साबण घ्यायला गेलो तर त्याच्यावरती चंदनाचा फोटो बघून आपण लगेच तो खरेदी करतो, है ना. जरी समजा 2 साबण आपण बघितले तरी चंदनाचा फोटो बघूनच आपण प्रेफर करतो. तर हे एक लेबलिंग म्हणजे ग्राहकाच्या मनात आपण एक इमेज तयार करत असतो की हे प्रोडक्ट चांगलं आहे, घ्या. कंझ्युमर प्रोडक्ट्स इन वेल डिझाइन अँड वेल शेप कंटेनर गिव्ह बेटर अपील टू कंझ्युमर्स वेन प्रोडक्ट्स आर डिस्प्ले. जेवढा आपण जास्तीत जास्त त्याच्यावरती फोटोग्राफ्स डिझाईन टाकण्याचा प्रयत्न करतो तेवढं ते प्रोडक्ट जास्तीत जास्त विकलं जातं. इम्पल्सिव्ह बायर्स मे गो फॉर वेल डिझाइन अट्रॅक्टिव्ह पॅक प्रोडक्ट्स लाईक कॉस्मेटिक्स, स्किन ट्रीटमेंट, हेअर ट्रीटमेंट प्रोडक्ट्स, बेवरेज, अल्कोहोल, सिगारेट्स. आता याला इथं अपवाद आपण म्हणू शकतो. जे काही सिगारेटचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्याला एक अपवाद आपण म्हणू शकतो, कारण सिगारेटच्या पॅकेटवरती आपण कितीही सिरियस जे फोटो टाकले तरी घेणारे घेतातच. म्हणजे सिगारेटचं एक्झाम्पल इथं लागू होऊ शकत नाही. बाकी सर्व प्रोडक्ट्सला हे एक्झाम्पल लागतं की एक इम्पल्सिव्ह म्हणजे बायर्स जे आहेत जे की खरेदी करणारच आहेत, ते कशाला प्राधान्य देतात, साध्या अशा तशा प्रोडक्टला खरेदी करतात का तर नाही. त्यांचं जे काय अट्रॅक्टिव्ह जे काय प्रोडक्टचं पॅकेजिंग झालेलं आहे म्हणजे कॉस्मेटिक्स वाले असतील किंवा स्किन ट्रीटमेंट वाले असतील तर ते काय करतात तर ते लेबलिंग बघून ते प्रोडक्ट खरेदी करतात. पॅकेजिंग इज अ ग्रेट असेट फॉर सम एक्सपेन्सिव्ह कंझ्युमर्स गुड्स अँड हॅज ट्रेमेंडस मार्केटिंग. त्याच्यानंतर आहे पॅकेजिंग डेव्हलपमेंट ऑफ न्यू पॅकेजिंग फॉर प्रोडक्ट्स इज वन ऑफ द मेजर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द पॅकेजिंग डिपार्टमेंट. जसं मी काल म्हटलं की कंपनीचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, सेल डिपार्टमेंट आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे. तर असे त्यामधलं एक अजून एक महत्वाचं आहे की पॅकेजिंग डिपार्टमेंट. पॅकेजिंग डिपार्टमेंट आहे की हा पण एक अतिशय महत्वाचा रोल त्याच्यामध्ये पार पडतो. Some larger consumer goods companies have a separate section within packaging department to meet marketing requirements. म्हणजे बघा आता जे काय मोठमोठ्याला कंपन्या आहेत ज्यांचं प्रोडक्शन खूप मोठं असतं तिथं काय असतं की एक सेपरेट सेक्शन पण असतं, कंपार्टमेंट असते विदिन पॅकेजिंग डिपार्टमेंट. कशासाठी? टू मीट मार्केटिंग रिक्वायरमेंट्स. हिंदुस्तान लिव्हर, आयटीसी, नेसल, ब्रुक बँड, Lipton, Coca-Cola, Pepsi have separate packaging development which caters to all requirements of production and marketing departments. त्यानंतर आहे पॅकेजिंग ऍज अ मार्केटिंग टूल. म्हणजे पॅकेजिंगला काय एक मार्केटिंग टूल म्हणून सुद्धा पाहिलं जातं. पॅकेजिंग इज डीपली इन्व्हॉल्ड इन मेनी ऑफ द मार्केटिंग फंक्शन and should be taken into account at an early stage in any marketing plan. In the cosmetics industry, for example, pack plays a vital part in promoting sale and great deal of time and money is spent on pack design. बघ जे काही कॉस्मेटिक्स ज्या काही कंपन्या आहेत त्या पॅकेजिंगवर खूप जोर देतात आणि त्याच्यामुळे त्यांचा सेल चांगला वाढतो. सिमिलर सिच्युएशन एक्झिस्ट इन स्वीट्स, ड्राय फ्रुट्स, चॉकलेट ट्रेड, चितळे बंधूचे आपण प्रोडक्ट्स खातो है ना. चितळेचे प्रोडक्ट म्हणलं की आपल्याला लगेच तो लोगोही लक्षात येतो किंवा त्याच्यावरचं पॅकेजिंग लक्षात येतं. चितळेची बाकरवडी असेल. रुरल मार्केटिंग अँड पॅकेजिंग. डिसिजन ऑन पॅकेजिंग इज इन्फ्लुएन्स बाय द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंझ्युमर्स. आता आपण किती चांगली पॅकेजिंग केली किंवा त्याला खर्च भरपूर आला आणि जी किंमत आपण जास्त लावली तर ग्राहक खरेदी करणार आहेत का नाही, तर त्याच्याही काही बाबी आहेत, ग्राहकाचेही काही ऍस्पेक्ट्स आहेत. म्हणजे त्याला ते अफोर्डेबल आहे का, परवडते का, कल्चरल प्रेफरन्स, त्याच्या गावामध्ये ते प्रोडक्ट चालते का, ते किंवा तो ज्या कल्चरमध्ये राहतो तिथं ते चालतंय का, युसेज कंडिशन, ॲबिलिटी टू रीड. बरेचशे ग्राहकांना ठीक आहे त्यांना ते चित्र दिसतं परंतु वाचता येत नाही बऱ्याचशा ग्राहकांना. तर त्या गोष्टींवरती सुद्धा या बाबी डिपेंड्स आहेत. These are clearly influenced by not just the income received but also and when it is received and how it is utilized. म्हणजे बघा फक्त कंपनीला प्रॉफिट मिळते ही एक बाब आहे का तर नाही, तर ग्राहक त्यांचं प्रोडक्ट यूज करतायत का, त्यांना ते चांगलं समजतंय का, त्यांच्यापर्यंत पोहोचतंय का. इट इज इन्फ्लुएन्स बाय इन्कम स्ट्रीम अँड कन्झम्पशन. म्हणजे ग्राहकांनी जास्तीत जास्त यूज केलं पाहिजे तर ते प्रॉफिटमध्ये. डेली वेजर रिसीव्ह इन्कम ऑन डेली बेसिस. Whereas a farmer gets money after harvest, he may experiment with high price brand at that time.
बघा म्हणजे बरेचसे व्यक्ती असे असतात की आजचं भागलं तर बस, म्हणजे आजचा मला रोजगार, मला 100-500 रुपये मिळाले आज तर माझं भागलं, उद्याचा विचार उद्या करता येईल, असे मानसिकतेची किंवा अशा कंडिशनचे काही लोक असतात. म्हणजे त्यात त्यांचाही दोष नाही, त्यांचं कामाचं स्वरूप तसंच असतं की त्यांना महिन्याचं काम नसतं, एका दिवसाचं काम असतं. बऱ्याचशा वेळेस आपण मजूर बघतो, बऱ्याचशा मजुरांना रोज सुद्धा काम मिळत नाही, आठवड्यातून 2 दिवस मिळतं, 3 दिवस मिळत नाही, असं पण होतं. म्हणजे काय, डेली बेसिस इन्कम ऑन डेली बेसिस. मग तो त्याच्या पद्धतीने वस्तू खरेदी करतो की तशा पद्धतीने सेवा खरेदी. परंतु आता शेतकरी असेल, शेतकऱ्याचं इन्कम कधी असतं, एक तर खरीप सीझनच्या एंडिंगला आणि रबी सीझनच्या एंडिंगला, म्हणजे वर्षातून शक्यतो जवळपास 2 वेळेस त्याचं उत्पादन असतं. मधल्या काळामध्ये त्याला पैसे मिळतात का कुठले, तर नाही. म्हणजे जो प्युअर शेतीवरती आधारित आहे त्याची गोष्ट चालू आहे. म्हणजे दोन त्याचे सीझन असतात पैसे मिळण्याचे, एक तर खरीप सीझन, त्याचा माल निघाला, त्याचं प्रोडक्ट मार्केटमध्ये नेऊन त्यानं विकलं, त्यातून मिळालेले पैसे, आणि तेच प्रोसेस रबीमध्ये. तर तो त्या पद्धतीनं मग एकदाच मालाचे पैसे आले की तो चांगल्या वस्तू खरेदी करतो. म्हणजे मार्केटमध्ये सुद्धा अशा दोन प्रकारची मंडळी असतात. Packaging offers the solution to this problem of income stress and is getting more and more importance in the marketing mix, especially in rural markets. तर ठीक आहे, आपण थोडस आज पॅकेजिंग, ब्रँडिंग या विषयावरती चर्चा केली. तर असा आपला छोटासा चॅप्टर होता प्रोडक्ट मॅनेजमेंट, म्हणजे आपल्या प्रोडक्टचं प्रोडक्शन पासून त्याच्या ब्रँडिंग मार्केटिंग पर्यंत जे काय ते याच्यामध्ये महत्वाचं पार्ट. त्याच्यानंतर अजून एक आहे प्राइसिंग. Price is the value that is put to product or service and is the result of complex set of calculation, research, understanding, risk-taking ability. Pricing is the process of determining what a company will receive in exchange for its product or service. Pricing म्हणजे काय, किंमत. शक्यतो जी कंपनी जी प्रोडक्ट विकते आणि त्याच्यातून ते कंपनीला पैसे जे मिळतात, 10 रुपयाची वस्तू आहे, 10 रुपयाची वस्तू दिली आणि त्याच्या बदल्यात 10 रुपये मिळाले, ती काय झाली, प्राइसिंग झाली. म्हणजे प्राइसिंग हे फक्त त्याच्यावरती डिपेंड आहे का, तर नाही. आज आपण समजा एखादं हॉटेल टाकलं, तर ते हॉटेल टाकल्याबरोबर फक्त आपल्याला पैसे मिळतात असं आहे का, तर नाही. त्याच्या प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला खर्च करायला लागतो आधी, म्हणजे त्याचा किराणा असेल, भाजीपाला असेल, मजूर असतील, त्यांचं सगळं लाईट बिल असले, या सर्व बाबींचा विचार करून आपण ती प्राइस ठरवतो. आपले जे काय समजा चपाती असेल, भाजी असेल, त्याची प्राइस कशावरती ठरती, ह्या सर्व गोष्टी खर्च होऊन मला त्याच्यातून काही 2-4 रुपये शिल्लक राहतात, तर त्यावरती त्या डिशची किंवा त्या प्रोडक्टची प्राइस ठरते. प्राइसिंग फॅक्टर्स आर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, मार्केट प्लेस, कॉम्पिटिशन, मार्केट कंडिशन, ब्रँड, क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. म्हणजे बघा, या फॅक्टर्स वरती प्राइसिंग डिपेंड आहे. कशावरती, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती लागली, म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट किती लागली मला, मार्केट प्लेस कसा आहे, म्हणजे तिथं मार्केट प्रोडक्ट आपलं चालतं का, किंवा कॉम्पिटिशन किती आहे, आपल्यासारखं किती प्रोडक्ट आहेत बाजारामध्ये, त्यांची काय रेट आहे, त्यांची काय प्राइस आहे, मार्केट कंडिशन काय, मार्केटमध्ये सध्या या प्रोडक्टला डिमांड आहे का, त्यानुसार आपली प्राइसिंग ठरते. आणि हे सर्व प्राइसिंगचे फॅक्टर आहे. ब्रँड, क्वालिटी. आता बघा, काही वस्तू अशा असतात की त्यांनी एकदम चांगलं ब्रँडिंग केलेलं असतं, त्यामुळे ते किंमत कमी करत नाही. भले त्यांच्या ब्रँडला एखाद्या वेळेस गिराईक कमी लागेल, परंतु ती किंमत कमी करणार. त्यामुळे काय की एक ब्रँड म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, लोक तयार सुद्धा होतात तेवढे पैसे देण्यासाठी. Pricing is also a key variable in microeconomic price allocation theory. Pricing is a fundamental aspect of financial modeling and is one of the 4 P's of the marketing mix. मार्केटिंग मिक्सचे 4 P's काय, त्यापूर्वी आपण ऑब्जेक्टिव्ह प्राइसिंग, सेटिंग द प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह बिकम इजियर टू वेन द कॉर्पोरेट मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह आर क्लिअर. फाईव्ह मेजर प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह आर सर्वायवल. आता मेजर ऑब्जेक्टिव्ह काय प्राइसिंगचं, तर सर्वायवल. मला मार्केटमध्ये टिकून राहायचंय, त्याच्यासाठी काय, तर मला माझ्या वस्तूची किंमत थोडी चांगली घेतली पाहिजे. आता काही कंपन्या असतात की सीझन वाईज असं, म्हणजे मॅक्झिमम करंट प्रॉफिट, त्यांचं जे करंट प्रॉफिट आहे ते त्यांना वाढवायचं असतं. त्याच्यानंतर काही कंपन्या असतात मार्केट शेअर वाढवायचं असतं, म्हणजे ते काही कंपन्या प्रयत्न काय करतात, मार्केट शेअर, त्यांचं मार्केट जास्तीत जास्त त्याचं शेअर कसे वाढवता येते.
मॅक्झिमम मार्केट स्कीमिंग प्रोडक्ट क्वालिटी आणि लिडरशिप. आता काही कंपन्या असतात की ग्राहकाच्या मनात स्थान निर्माण करायचा विचार करतात, म्हणजे त्यांची एक ब्रँड लॉयल्टी ज्याला आपण म्हणतो. प्रोडक्ट क्वालिटी, लिडरशिप. आता प्राइसिंगचे मेथड्स आहेत वेगवेगळे. आता बघा मेथड्स कोणकोणते आहेत. कॉस्ट प्लस प्राइसिंग. सेट द प्राइस ऍट द प्रोडक्शन कॉस्ट प्लस सर्टन प्रॉफिट मार्जिन. म्हणजे बघा, समजा मी एखादी वस्तू तयार केली, मला 50 रुपये खर्च आला, तर मी 50लाच विकेन का ते? तर नाही. 50 तर माझा खर्च झाला, पण ते तुम्हाला प्रॉफिट मिळालं नाही ना. म्हणजे मग ती समाजसेवा केल्यासारखं झालं. म्हणजे जेवढा माझा खर्च झाला होता वस्तूसाठी, तेवढ्याच किमतीत मी वस्तू विकतो. तर तसं नाही. त्या कंपनीचा काही प्रॉफिट, सर्टन प्रॉफिट मिळवण्यासाठी ती वस्तू त्यांना 55 रुपयांना विकायला लागेल किंवा 60 रुपयांना विकायला लागेल. तेव्हा तसं केलं तर मग ते 10 रुपये त्यांचा प्रॉफिट झाला. नाही तर समाजसेवा केल्यासारखं, म्हणजे मी प्रोडक्शन करणार आणि विकणार, मला बेनिफिट काहीच नाही. टार्गेट रिटर्न प्राइसिंग. सेट द प्राइस टू अचीव्ह टार्गेट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे बघा, आता एखाद्या वेळेस असंही असू शकतं की समजा मी 50 रुपयाला एखादी वस्तू तयार केली आणि त्याच्यामधून मला 80 रुपये टार्गेट, म्हणजे 30 रुपये मला नफा मिळवायचा, तर मी ती वस्तू किती 80 रुपयाला घेईन. भलेही मग मी ती ग्राहकाचा विचार करणार नाही, परंतु मी ती वस्तू 80लाच विकणार. काही कंपन्या 5 रुपये प्रॉफिट घेतील, काही कंपन्या 25 रुपये प्रॉफिट घेतील. म्हणजे एक टार्गेट सेट केलेलं असतं की मला या वस्तूमधून एवढं एवढं 5 लाख रुपये मला नफा झाला पाहिजे, 5 कोटी रुपये मला या वस्तूमधून नफा झाला पाहिजे, म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट जाऊन. व्हॅल्यू बेस्ड प्राइसिंग. बेस द प्राइस ऑन इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ द कस्टमर रिलेटिव्ह टू अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट्स. म्हणजे कस्टमर त्याला किती प्राधान्य देतो त्या याच्यावरती व्हॅल्यू बेस्ड प्राइसिंग ठरवलं जातं. सायकोलॉजिकल प्राइसिंग. Base of the price on factors such as signals of the product quality, popular price points, and what the consumer perceives to be fair. म्हणजे काय, जे काय म्हणजे त्याची क्वालिटी आहे, आपल्या प्रोडक्टची क्वालिटी आपल्याला माहिती असते ना. मी जसं सांगितलं की एखादी कंपनी अशी असते की इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर क्वालिटी किंवा त्यांचे ब्रँड लॉयल्टी, ते किंमत वाढवून ठेवतात. तर याच्यामध्ये तसं नाही की क्वालिटी त्याचं ते किती पॉप्युलर आहे हे बघून सायकोलॉजिकल प्राइसिंग ठरवली. कॉम्पिटिशन बेस्ड प्राइसिंग. फिक्सिंग द प्राइस बेस्ड ऑन द कॉम्पिटिटिव्ह सिच्युएशन प्रिव्हेलिंग इन द मार्केट. हाय कॉम्पिटिशन लो प्राइस, लेस कॉम्पिटिशन हाय प्राइस. म्हणजे बघा, बाजारामध्ये जर एकसारखे 1000 प्रोडक्ट, 1000 कंपन्या जर विकत असतील एकच प्रोडक्ट, तर तिथं का आपली किंमत वाढवून चालते का? तर नाही, कारण ग्राहकाकडे दुसऱ्या कंपनीचे भरपूर ऑप्शन आहेत. आज जर समजा डीसीसी बँकांनी किंवा कोऑपरेटिव्ह बँकांनी नॅशनलाइज बँकेपेक्षा कमी व्याजदर दिला ग्राहकांच्या ठेवीवर, किंवा अतिशय कमी त्याचं हे केलं, लोन जास्त व्याजदराने दिलं, तर कोऑपरेटिव्ह बँकाकडे येतील का ग्राहक? तर नाही. त्याच्यासाठी काय की लो प्राइस, म्हणजे मार्केटमधली कॉम्पिटिशन बघून आपल्याला आपल्या किमती कमी कराव्या लागतात, आणि जर समजा लेस कॉम्पिटिशन तर किमती वाढवल्या जातात. डिमांड बेस्ड प्राइसिंग. डिमांड बेस्ड प्राइसिंग म्हणजे काय, हे कसं केलं जातं? डिमांड बेस्ड. फिक्सिंग द प्राइस बेस्ड ऑन द सप्लाय अँड डिमांड एन्व्हायरमेंट प्रेझेंट इन द मार्केट. सप्लाय किती आहे, डिमांड किती आहे, याच्यावरती त्याची प्राइस ठरवली जाते. आपण इकॉनॉमिक्स मध्ये कधी तुम्ही कोणी इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्स जर शिकला असेल तर त्याला सप्लाय अँड डिमांड याच्यावरती तुम्ही ऐकलेलं असेल की डिमांड म्हणजे किंमत कधी वाढते, किंवा प्राइस अँड डिमांड हा पण कन्सेप्ट तुम्ही ऐकलेला असेल. डिमांड वाढली किंमत वाढते, आणि डिमांड कमी झाली किंमत कमी करावी लागते, जेणेकरून आपलं प्रोडक्ट जास्तीत जास्त लोक खरेदी करतील. प्राइस डिस्काउंट्स. द नॉर्मली कोटेड प्राइस टू एंड युजर्स टू इज नोन एज द लिस्ट प्राइस. बऱ्याचशा प्रोडक्टवर एमआरपी लिहिलेली असते. एमआरपी, काही दुकानदार एमआरपीच्या किमतीनं प्रोडक्ट विकतात. खास करून जे कृषी किंवा ऍग्रिकल्चर जे कमोडिटीज आहेत, पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड, त्यावर एमआरपी 1600 रुपये लिहिलेली असते, परंतु ऍक्च्युअली त्याची किंमत 500 रुपये असते. तसं पण काही ठिकाणी केलं जातं. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं की डिस्काउंट दिला आम्ही. डिस्काउंट म्हणजे समजा ते ऍक्च्युअल ग्राहक त्या दुकानदाराला 500 रुपयालाच मिळालेली असते, आणि ती एमआरपी 1600ला असते, तो विकतो 1000 रुपयाला. म्हणजे त्यामध्ये त्याचा 500 रुपये फायदा झाला, आणि तो ग्राहकाला असं सांगतो की तुमच्यासाठी डिस्काउंट दिलं, म्हणजे एमआरपी 1600 वरून तुम्हाला 1000 वर दिलं प्रॉडक्ट. तर असंही होऊ शकतं, म्हणजे डिस्काउंट ज्याला आपण म्हणतो. क्युम्युलेटिव्ह क्वांटिटी डिस्काउंट. सीजनल डिस्काउंट. आता बऱ्याचशा वेळेस काही प्रोडक्ट असे असतात बघा की ते सीजनल असतात, त्या सीझन मध्येच चालतात, आणि सीझन झाल्यावर
त्याला डिमांड येत नाही. मध्ये सीझन निघून गेल्यानंतर जी डिमांड येत नाही त्याच्यासाठी मग काहीतरी डिस्काउंट दिलं जातं किंवा आता हे प्रोडक्ट घ्या. कॅश डिस्काउंट एक्सटेंडेड कस्टमर हु पे देअर बिल बिफोर अ स्पेसिफाईड डेट. आता बघा, तुम्ही जर महावितरणचं बिल भरत असाल तुमच्या घरचं किंवा MSCBचं जे बिल आपण भरतो, ऑफिसचं असेल घरचं असेल, तर एक ठराविक डेट दिलेली असते. त्या डेटचे जर आत भरलं तर आपल्याला 5%, 10% डिस्काउंट मिळतं किंवा 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये कमी आपल्याला पैसे भरायला लागतात. ती डेट जर आपण ओलांडली तर आपल्याला जास्त बिल भरायला लागतं, म्हणजे ते 30 रुपये एक्स्ट्रा भरावे लागतात. तर तसंच म्हणजे कॅश डिस्काउंट. त्यानंतर आहे ट्रेड डिस्काउंट, प्रमोशनल डिस्काउंट, शॉर्ट टर्म डिस्काउंट प्राइस ऑफर टू स्टिम्युलेट सेल्स. प्राइस डिस्क्रिमिनेशन. Price discrimination is something defined as the practice of firms selling a homogeneous commodity at the same time to different purchases at different prices. काय याच्यामध्ये काय कन्सेप्ट काय की सेलिंग सेम होमोजिनियस कमोडिटी ऍट द सेम टाइम टू डिफरंट पर्चेसर्स. याच्यामध्ये सुद्धा ग्रुप डिस्क्रिमिनेशन आहे, प्रोडक्ट डिस्क्रिमिनेशन आहे. हा इतका अतिशय महत्वाचा असं काही हे नाही पार्ट. ठीक आहे, तुम्ही हे वाचून घ्या, ऍडव्हान्टेज ऑफ मार्केट पेनिट्रेशन. परंतु जो काही महत्वाचा पार्ट आहे तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी जसं काल सांगितलं होतं की आपले जवळपास 9 चॅप्टर आहेत, परंतु त्यातले महत्वाचे काही जे टॉपिक्स आहेत ते आपण कव्हर केलेले. मार्केटिंग असेल, मार्केट सेगमेंटेशन, PLC प्रोडक्ट लाईफ सायकल, प्रोडक्ट मॅनेजमेंट असेल आणि प्राइसिंग असेल आणि मार्केट रिसर्च. या 5 चॅप्टर वरती तरी तुम्ही जास्तीत जास्त फोकस करावं. कुणाला काय अडचण आहे?